5-7 दिवस झालं नागपूरमध्ये एक मोठा स्कॅम्प झाला. त्या स्कॅम्पमध्ये म्हणजे तो स्कॅम्प ना एक कोणत्या बिझनेसमॅनवर झाला, ना कोणत्या सत्ताधाऱ्यावर झाला, ना कोणत्या नेत्यावर झाला. तो स्कॅम्प झाला शेतकऱ्यावर. 7 दिवस आंदोलन करून, कर्जमाफीसाठी आंदोलन करून शेतकऱ्याच्या हातात भेटला तो दत्तुरा. काहीच भेटले नाही शेतकऱ्याच्या हातामध्ये. आणि एखादा माणूस जर शेतकऱ्याची बाजू मांडायला जर गेला तर या कराळेसारखे नालायक माणसं आडवे येतात. आता रविराज साबळे पाटलांनी त्यांची स्वतःची बाजू मांडली. त्यांनीही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रविराज साबळे पाटलांनी आंदोलनामध्ये जाताना एक फळांची गाडी भरली होती आणि शेतकऱ्यांसाठी ते घेऊन निघाले होते. त्याच वेळेस कळालं की शेतकऱ्यांचे जे आंदोलनाचे नेते होते ते फुटले, मुंबईला चॉकलेट खायला गेले. म्हणून ते काय गेले नाहीत, कारण त्यांना माहितीच होतं हे सगळी नेते मंडळी एकाच बाजारातली. पण त्यांना बऱ्याच जणांचे फोन गेले, कमेंट गेल्या की तुम्ही बच्चू कडूंना पाठिंबा द्या, म्हणून ते निघाले होते. तर हा कराळे काय म्हणतो एक बघा तुम्ही. हा कराळेनं काय केलं माहिती का? कराळे काय स्वतः बोलत नाही. मीडियावर यानं खूप टीका केली रविराज साबळे पाटलावर. आणि त्याच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या घरच्या म्हणजे रविराज साबळे पाटलांच्या घरच्या त्यांच्या आईजवळ असतो म्हणे तो फोन. त्या आईजवळच्या फोनवर कॉल केलाय. तुम्ही एकदा काय बोलतो तो ऐका. लोकांकडून पैसे घेऊन बोलतो माझं. हे शिकवलं का तुझ्या माय बाबांनी? हेच तुला संस्कृती दिली का माहिती तुझ्या? अरे तुझी संस्कृती दिसत आहे की रे. साऱ्या काही बोलतो आणि त्या शिक्षकावर कराळे गुरुजीवर बोलायला लागला तू. काही अक्कल आहे तुला? पैसे घेऊन बोलायला लागला. तुला आहे का? मला अक्कल आहे म्हणून सांगतो तुला. मी तिथे होतो. बच्चू कडून वाकडे तिकडे बोललेलं एवढं त्या कराळेला जर खटकलं ना तर हा एक बार व्हिडिओ बघा. आणि माझा एकच प्रश्न आहे की हा जो व्हिडिओ मध्ये जे बातमी दिलेली आहे रविराज साबळे पाटलांनी, ती बातमी त्यांनी प्रत्येक चॅनलला देण्याचा प्रयत्न केलेला होता. कोणत्याही चॅनलला ती बातमी घेतलेली नाहीये. आणि शेवटी कोणत्या तरी चॅनलवर आली होती, लॅक्टोस्कॅन असं काहीतरी नाव होतं त्या चॅनलचं, मी ऐकलं होतं. आणि तो खरंच मराठी पत्रकार असणार आहे. पण या कराळे गुरुजीनं ती बातमी का घेतली नाही हाच माझा सवाल आहे. 15 एकर जमिनीला तहसील येणे करून 100 करोड रुपयाचं कर्ज घेतलं, ते पण राष्ट्रीयकृत बँकेकडून. आणि मलाच काही मांडगोळं म्हणताय की त्याचं व्हॅल्युएशन असं असेल, त्याचं व्हॅल्युएशन तसं असेल, घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? या देशात असणारा प्रत्येक पैसा हा सामान्य माणसाचा आहे. एव्हरी पेनी बिलॉंग्स टू कॉमन मॅन ऑफ इंडिया. बँकेचा पैसा पण सामान्य माणसाचा आहे. आणि तो पैसा फक्त 15 एकर जमिनीवरती, कोणतीही फॅक्टरी नसताना, काही नसताना 100 करोड रुपयाचं कर्ज कसं काय दिलं बरं? ते 100 करोड रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर त्याचा काय केलं नेमकं? सामान्य शेतकरी जेव्हा बँकेमध्ये कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला कागदाची भली मोठी एवढी यादी देतात. गोळा केल्यानंतर त्याची फाईल बरेच दिवस रेंगाळली जाते आणि शेवटी रिजेक्ट केली जाते सिबिलच्या नावाने. सामान्य शेतकऱ्याचं 850 सिबिल असलं तरी त्याला कर्ज भेटत. नेते मंडळींनी 15 करोड 100 करोडचं कर्ज काढलेलं कोणीही बातमी दाखवली नाही. मग शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील शेतकऱ्यांसाठी बोलतात ते काय कराळीला खटकतं का? परत झालंय बी तेच. आंदोलन होऊन शेतकऱ्याच्या हातात धतुराचे रुपया भेटलेला नाही. आणि बच्चू कडू साहेब म्हणले होते जोपर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटवर कर्जमाफीचा पहिला हप्ता जात नाही तोपर्यंत आंदोलन सुटत नाही. आंदोलन सुटलं कस काय? माझा करायला प्रश्न आहे, आंदोलन सुटलं कस काय? आणि एवढं जर तो बच्चू कडू जर लय चाट्या असला ना तर बच्चू कडूची चाटीत बस. रविराज साबळे पाटलावर बोलला तर आणखी एक माझा व्हिडिओ येणार. हे सरळ साध्या सोप्या भाषेत मी सांगतोय. आणि पुढल्या भाषेत अशी असणार नाद खोळा. रविराज पाटलाच्या नादी लागायचं नाही. मी पहिले बी एका ब्लॉग मध्ये सांगितलेले रविराज पाटलाच्या नादी लागायचं नाही. कारण रविराज पाटील एक शेतकरी पुत्र, शेतकऱ्याचा बुलंद आवाज आहेत. आणि आम्ही रविराज पाटलांच्या बाजूने उभं राहू. रविराज दादा, तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत एवढीच विनंती आहे,
शेतकरी म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे कायम उभं राहू. तुम्ही पुढे चालत राहा. हे तुम्हाला काही वाकडे करू शकत नाहीत. जोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागे तुमचा बालही बाका होणार नाही आणि हे तुमचं काही करू शकत नाही. आणि तुम्ही भिवू नका, बेधडकपणे बोला. यांचं बघू आपण काय आहे ते.